हाय नमस्कार. बानूला खाऊ आणलाय. ताईनं पैसे पाठवलं होतं ना, त्याचा खाऊ आणलाय. डोक्यावर एक पिशवी, हातात 2 पिशव्या, मोबाईल चालू. बघितलं का हात सोडून. तर आज होता आमच्या गावचा बाजार. मग पोरं आमच्या गावातली बाजार आणलाय का म्हणते. मग एवढा बाजार आणलाय ना, गच पिशवी भरून आणलाय. गच काय करावं, लागते की इथं पण भागावं लागते. आई बापा आहे ती, लेकरं आहे ती आपली 2 सोन्यासारखी. आई बापा आहे ती सोन्यासारखी. आपण नाही घालायचं तर कोण घालायचं. हां आणला बाजार. काल काय ते कोण मेथीच्या पेंड्या आणि कोथिंबीर आणि चिकन आणलं होतं. त्यामुळं जास्त बाजार दिसला नाही तुम्हाला पिशवीत. आणि आता डाळी दुळी, कडूधान्य, मटकी असं आणलंय. आणि बाजार आणलाय कारलं, टमाटी, बटाटी, लसूण हे सगळं आणलंय. आणि खायला पण आणलेले द्राक्षी चालूचा सीजन झाला होता. सुरुवातीला द्राक्षी कशी आहे माहिती आहे का, 30 रुपयाचे अर्धा, नाही 50 रुपये, म्हणजे 100 रुपये किलो. तर कमी केलं 10 रुपये, आपल्याला 40 रुपयाचे अर्धा किलो. तर बानूला असतंय नेहमी फळं शूटमधलं खायला. मग आणलं, द्राक्ष आणली, सफरचंद आणलं, परत अजून काय बाई आणलं, मोसंबी, असं भरपूर काय आणलं खायला. आणि चालत जावं लागतंय. ही रिक्षा माणसानं गाभा सोडवायला नाही. पुन्हा ते पाहुणे दिसते, ती पाहुण्यांचा ती आले, ती पाहुणे चालले त्या रिक्षात. उन्हाळा चालू झाला आता. डेर आणा, डेऱ्यात पाणी भरून ठेवा, गारगार पाणी फ्रीजमधलं प्या. आता काय गारगारच. उन्हाळा अजून चालू व्हायचा आहे. तोवरच ऊन असलं दुनियाचं की प्रमाणाच्या बाहेर. आई गेली आदमापूरला, कोल्हापूरहून तिकडं गेली आदमापूर का काय. तर मला फोन येतोय, मी नंतर. आणि बस झाला एवढंच. हेडवा आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.